बाकीच्या गायी लेकुरवाळ्या नसत्यात, त्या गायी चरत राहत्यात, पण तिचं चरण्यात चित्त नाही. मग माघारी निघती ती, आता गुराख्याच्या काठीला सुद्धा भेट नाही महाराज. आणि मग ती गावाकडे निघाली की तो गुराखी म्हणतो, आता माझी तान्ही गाय आहे, हो तान्ह्या वासराची गाय आहे, हो ती आता निघाली, ती आता ऐकणार नाही. आणि मग गायी निवडायच्या आणि गावाकडे निघायचं. सगळ्याच्या पुढं ती निघती. बाकीच्या गायी गावात आल्याच्या नंतर गावाच्या कडीला फिरायला जातात महाराज. कळतंय का माझं बोलणं? ते लय पेपर फोडू नका. बाकीच्या गायी गावाच्या कडीला गेली बाबा. गाठीची बायको तिचा भरवसाच नाही सांगतायत महाराज, कधी जाईल आणि कधी नाही. 4 लेकरं झाल्यावर आडात पाय सोडून बसती, मला नाही नांदायचं. आता काय करायचं, नांदबाई तिचा 3रा आणि ह्याची 4थी असती, काय करा. हो हे बी झालं आणि हे बी झालं. आणि आता काय चालतंय ते असं आहे काय? बरोबर. विठाला 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 हो आपला दृष्टांत असा चाललेला होता की ती गाय गावात फिरत नाही, डायरेक्ट गायवाड्यात येते. आणि गायवाड्यात आल्यानंतर तिनं हंबरडा फोडला, इकडं वासरू बी हंबरडा फोडतो. तुम्हाला बारकाव्यानं बघा, तुम्ही गायी राखल्या असत्या तरी बी बघा महाराज. एरवी चिपाट शेणामध्ये पडलेलं असलं तर ती वास मारते. गाय त्या चिपाटाला तोंड लावित नाही. नव्हे जिथं पवटी पडलेली तिथं उगवलेलं गवत असेल तर त्या गवताला वास मारते, पण ते गवत खात नाही पवटीच्या जागेवर. पण गायीचं प्रेम वासरावर किती आहे हे पाहायचं असेल तर महाराज ती वासराला पहिल्यांदा काशेत घेते आणि भरलेलं वासरू चाटते. शेणानं भरलेलं वासरू चाटते महाराज. ती चटा चाटते, शेणाची पर्वा नाही तिला वासराच्या पुढं, आणि चाटते. किती जरी आईचं प्रेम झालं लेकरावर तरी ती मुके घेईन, पण चाटायची तर नाहीच. आणि एखादीने प्रयत्न केला चाटायचा तर भरलेलं तर बिलकुल चाटायचं आहे का नाही. म्हणून वासरू जसं गायीची वाट पाहत तशी प्रसादाची वाट पाहावी. म्हणून पाहे प्रसादाची वाट. नुसत्या वाट शब्दावरती आपलं अजून बी कीर्तन चालेल आणि आपल्या कीर्तनाची वाट लागून जाईल. म्हणून खूप मोठा विषय. हो पक्षिनी प्रभाते चारी अशी जाय आणि पिलू वाट पाहे उपवासी. महाराज तोंड मोठं करून पिलू वाट पाहत, त्या पक्षिणीची तोंडात चारा आणावा तशी वाट पाहावी. हो विठाला 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 तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे. मुख पसरा
पाखरू जसं पक्षिणीची वाट पाहत मोठं तोंड करून, तसं मुख पसरोनी कडे तुम्ही व्हारे दोहीकडे, मुख पसरोनी गडे. अशी प्रसादाची वाट पाहावी महाराज. द्यावे धोनिया ताट. खरकट्या ताटामध्ये खायचं नाही महाराज. तसं एका गावामध्ये एक महाराज राहत होते आणि गावामध्ये एक पारमार्थिक महिला राहत होती. त्या महिलेनं सांगितलं, महाराज मला दीक्षा द्या. महाराजांनी सांगितलं, तुला दीक्षा देतो, पण तुला 4-6 वर्ष थांबावं लागेल. ती 4-6 वर्ष थांबली. पुन्हा महाराज मला दीक्षा द्या. हो जरा थोडं थांब. 1-2 महिने थांबली. पुन्हा दीक्षा द्या. सारखी ती बोलायला लागल्याच्या नंतर मग त्या महाराजांनी सांगितलं, तुला दीक्षा देतो, उद्याच्याला दीक्षा देतो, पण मला आवडते ते पदार्थ तू खायला कर. तिने सांगितलं, तुम्हाला काय आवडतं? सांगितलं, तू जे देशील ते आवडतं. मग महाराजाला आवडण्यासाठी तिनं 5-50 पदार्थ तयार केले महाराज. रात्रभर आणि सकाळच्या प्रहरी महाराज आले दारामध्ये. ओम भवती भिक्षांदेही आरोळी मारल्या बरोबर तिनं सांगितलं, महाराज हातपाय धुवा आणि मध्ये जेवायला बसा. महाराजांनी सांगितलं, बाई मी संन्यासी आहे, मला उमरा वलांडायचा नाही. माझा उमरा वलांडला आणि बायकोला पहिली आई म्हणून हाक मारली आणि तिच्या हातानं पहिली झोळी घेतली. तिथून पुढं मला घरात जायचं नाही. ती म्हणली, दारात जेवा. त्यांनी सांगितलं, दारात जेवायचं नाही, मला झाडाखाली जेवायचं असतं. करतल भिक्षा तरुतल वासस. संन्यासाचे गुणधर्म आहेत. भगवे कपडे केले म्हणजे मग माणूस नुसत्या भगव्या कपड्यावर साधू नसतो होत महाराज. त्याचे गुणधर्म असतात. मला इथं बसता येणार नाही, इथं जेवता येणार नाही. तू जेवलंस ते माझ्या झोळीत टाक. तिनं सगळं ताट भरून आणलं आणि ह्यानी झोळी मोठी केली. सांगितलं, टाक मध्ये. मोठी केलेली झोळी पाहिली तर त्याच्यामध्ये विष्ठा होती महाराज. विष्ठा त्या झोळी. तिनं सांगितलं, महाराज त्याच्यामध्ये गू आहे, विष्ठा आहे. त्यांनी सांगितलं, बाई तुला खायचंय का? मला खायचंय. मला खायचंय. तुला काय करायचंय? टाक ना त्याच्यात. तिने सांगितलं, रात्रभर एवढे सुंदर पदार्थ केले तर आणि विष्ठेत कशी टाकू? अगं तुला काय करायचंय? नाही तरी त्याची विष्ठाच होणार आहे, टाक. तिने सांगितलं, नाही टाकणार. बर मग म्हणले दुसरा पदर केला, त्याच्यात मुतारी होती. तिने सांगितलं, याच्यात बी नाही टाकणार. तिसऱ्यात शेण होतं, त्याच्यात बी नाही टाकलं. महाराज हे 4ही बी 5ही बी झोळीचे पदार्थ पडदे भरलेले होते. तिनं केलेले पक्वान्न त्याच्यात टाकले नाही. ती म्हणली, मी नाही टाकणार त्याच्यात. मग काय करावं लागल बाई? त्यावेळेस तिने सांगितलं, महाराज तुम्हाला नवी झोळी घ्यावी लागेल आणि ही फेकून द्यावी लागेल. सांगितलं, अगं पहिली फाटल्याशिवाय झोळी सुद्धा संन्याशाला दुसरी घेता येत नसते. ही अडजुनी आहे, कशी दुसरी घेऊ? माझ्या नियमात बदल होईल. मग म्हणली, महाराज तुम्ही एक काम करा, ही झोळी धुवून घ्या, स्वच्छ साबणाने निर्मळ करा आणि नंतर मी पदार्थ टाकते. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि बाईच्या सांगितलं, जर तू रात्रभर तयार केलेले पदार्थ घाण झोळीमध्ये जर टाकीत नाहीस तर जन्मभर केलेली तपश्चर्या, तुझ्या विषयासक्त असलेल्या विषयानं भरलेल्या घाण हृदयात मी कसे काय टाकू? कसे काय टाकू? तुला मोकळ्या मनानं म्हणता येतं, मला अनुग्रह द्या. काही काही लोक नुसता चहा पाजतात महाराज आणि आम्हाला म्हणतात, महाराज ह्या लेकराला आशीर्वाद द्या. हे लहानपणापासून असंच येड झालंय बघा. नाही तर तुमच्याकडे घेऊन जा, म्हणजे जे तुम्हाला चलत नाही ते आम्हाला चालतं. बरं दुसरी गोष्ट, त्यांचं झालेलं येड त्यांच्या कर्मफलानं झालंय आणि आमचा नुसत्या एका 10 रुपयाच्या चहाच्या कपावर आशीर्वाद हाणायचा फुकटात. काय हुशारी आहे. हो महाराज, हे अंतकरण प्रसादासाठी विषयानं, तिरस्कारानं, मत्सरानं घाण झालेलं त्याच्यामध्ये चालत नाही महाराज प्रसाद. मग द्यावे धुवून घ्यावे धुवून या ताट. म्हणून माझ्या तुकोबारायनं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
आणि पहिल्या चरणाचा विषय मी प्रतिपादन केला. बोला. पाहे प्रसादाची वाट, 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 पाहे प्रसादाची वाट. त्यावी धोनिया ताट, त्यावी धोनिया ताट, केश घेऊनी जाईना, केश घेऊनी जाईना, जाई धोनिया ताट, जावे धोनिया ताट, देश घेऊन राहिना, देश घेऊन राहिना. पाहे प्रसादाची वाट, द्यावे धोन या ताट. अभंगावर बोलण्यासारखं खूप आहे. अजून 4 कीर्तन या अभंगावर होतील. इतकं गोड विषय, पण सगळा विषय सांगणं शक्य नाही, कारण 2 वाजलेले आहेत आणि आपल्याला माणसं जीव घालायचे. आणि जर वरून बाबा बरसाला तर सगळी तारंबळ होईल. म्हणून आपल्याला त्या प्रसादाची वाट पाहायची आहे. म्हणून त्याच्याकरता हे प्रसाद जरा थोडा आवडता घेतलेला बरा, कारण बाकीच्या गोष्टी आहेत.